येस, स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आपल्या क्लासचं मोटोच तो आहे, स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. येस. पण आपल्याकडे मेंबर कमी आले आहे. उशिरा जॉइन होतात मग आणि तिकडे आपला क्लास संपण्याची वेळ होते. आता हा क्लास विशेष म्हणजे नवीन व्यक्तीसाठी ठेवला आहे, की आपल्याला नेहमी वाटते, की माझ्याकडे पैसा कमी आहे, पैसा येतच नाही आणि पैशांबद्दल तक्रार असते. आता इथे आपण फक्त तिघी जणी आहोत. तुम्हाला मला सांगा, दोघी जणींना पैशांबद्दल काय वाटते? पैशाबद्दल काय वाटते? राजश्री? हं, हं, हं. येऊन जाते. एक सेकंड मी नाही का हे करते म्हणजे आवाज ते हां, बोला. आणि समृद्धी म्हणजे फक्त पैशातच नसते ना. हं, हं, हं. आपल्या आयुष्यात कुटुंबामध्ये सगळे स्वस्थ असले पाहिजे. हं, हं. त्याच्यातही म्हणजे भरपूर प्रमाणात फायदा झाला. हं, 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 हं. येस. तर तब्येतीमुळे, मुलांमध्ये, हां, दबावामध्ये दबावामध्ये येस. सगळे. आपल्या नात्यांमध्ये समृद्धी, पैशांमध्ये समृद्धी आणि आरोग्यामध्ये समृद्धी. नुसती पैशाची समृद्धी नाही, तर सगळ्यांमध्ये समृद्धी ही आपल्याला मिळत असते. पण ही समृद्धी मिळण्यासाठी तुम्ही काय केलंय सगळ्यात आधी तर तुम्ही केलेला मनी अट्रॅक्ट केला आहे. आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणते, तुम्ही जे अट्रॅक्ट कराल तेच तुम्हाला मिळणार. मग तुम्ही अट्रॅक्ट काय करतो आपण दिवसभर, की माझ्याच्याने होणार नाही, मी करू शकणार नाही, माझ्यासोबत असंच का? असं जेव्हा आपण म्हणतो, तर ब्रह्मांड म्हणतो तथास्तु. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत. असं ब्रह्मांड आपल्याला नेहमी म्हणत असतं. मग आपण त्या ब्रह्मांडाला म्हटलं, ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय, की आपणच एक विश्व असतो. आता जसं फॉर एक्झाम्पल सांगते, की ह्या ब्रह्मांडात, ह्या विश्वामध्ये मग ह्या विश्वामध्ये काय आहे? तर ह्या विश्वामध्ये गरिबी आहे, श्रीमंती आहे, लाचारी आहे, दुःख आहे, भरपूर काही आहे. भरपूर म्हणजे भरपूर मुबलक प्रमाणात आहे. पण आपण काय घेतो? आता एक सेकंड मी तुम्हाला हे देते. उदाहरण असं स्पष्टीकरण करते. ह्या बाउलमध्ये मी असंख्य हे ठेवले आहे. क्रिस्टलचे बॉल्स दिले इथे आपले ब्रासलेट ठेवले आहे. हं. इथे आहे फिरोज आहे. त्याच्यानंतर आपलं याचं आहे, पायराइटचं आहे. हां, 7 चक्राचं आहे. इथे मी हे ब्रासलेट ठेवले आहे. ठीक आहे. तसंच प्रकारचं एक ब्रह्मांड असते. ब्रह्मांड समजा हे बाऊल आहे. ब्रह्मांड हे समजा बाऊल आहे. ह्या बाऊलमध्ये आपण विविध प्रकारचे सुख ठेवलं आहे, दुःख ठेवलं आहे, श्रीमंती ठेवली आहे, लाचारी ठेवली आहे. तर आपल्याला इथनं काय निवडायचं आहे? आता मी म्हणेल, की मला माझ्या जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मला म्हणजे समृद्धी पाहिजे. तर मी काय करणार आता इथं पायराइटचं हे दिसते, ब्रासलेट दिसते. मी काय म्हणेल, मग माझ्या जीवनात समृद्धी पाहिजे. मग मी समृद्धीला निवडली. कोणी काय म्हणेल, माझ्या शरीरामध्ये सुख समृद्धी पाहिजे. मग मी काय करेल, सुख समृद्धीला अट्रॅक्ट करण्यासाठी तिथलं सुख निवडेल. येतं का लक्षात? मी काय करणार, त्याच्यातलं सुख निवडणार आणि याच्याने काय होणार, की माझ्या जीवनात सुख पण आलं, पैसा पण आला. आता म्हणेल, की मला नाही का, मला स्पष्टता हवी आहे. मला धैर्य हवंय, मला बोलताना म्हणजे स्पष्टता पाहिजे. मी लोकांना क्लिअर सांगू शकणार. मग माझ्या जीवनात क्लिअरिटीसाठी ते पण येणार. मग हे येत असताना आपण काय करतो, याच्याकडे हे सगळंच आहे इथे ब्रह्मांडामध्ये सगळंच आहे. पण आपण याच्याकडे लक्ष न देता आपण दुसरीकडे लक्ष देतो. दुसऱ्या पात्रात काय आहे? आणि ते निवडतो. दुसऱ्या पात्रात काय दिलं आहे? आता हे दुसरं पात्र. ह्या दुसऱ्या पात्रात काय दिलंय त्यांनी? इथे दुःख भरले आहे, गरिबी भरली आहे. आपण ह्या सुखाकडे लक्ष देतच नाही. समृद्धीकडे लक्ष देतच नाही. पण आपण इथले वेचतो. म्हणजेच काय करतो आपण दुःखांना अट्रॅक्ट करत असतो आपल्या जीवनामध्ये. मग हे अट्रॅक्शन काय होतं? हे अट्रॅक्शन होत असतं तुमच्या जीवनाचं दुःख आणि दारिद्र्य. मग हे दारिद्र्य नाहीसं करायचंय का? तर प्रश्न काय आहे? हे दारिद्र्य नाहीसं करायचं आहे का? काय करणार का? मग हो. मग मानसिकता काय करायची लागेल तुम्हाला? मानसिकता चेंज करावी लागेल. मानसिकता कोणती चेंज करावी लागेल? माझ्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य हे सर्व आहे. येणार नाही, आहे. इन प्रेझेंट. इन प्रेझेंट माझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य. सुख म्हणजे काय नेमकं? तर सुख म्हणजे माझं शरीर आहे,
माझं शरीर पूर्ण व्यवस्थित चालत आहे. 2 डोळे आहे, 2 डोळ्यांनी मी बघू शकते. 2 हात आहे म्हणजे मी काम करू शकते. 2 पाय आहे म्हणजे मी चालू शकते. माझं डोकं आहे म्हणजे मी विचार करू शकते. माझं तोंड आहे म्हणून मी बोलू शकते. शरीराने समृद्ध, आरोग्याने समृद्ध. मग आता मला सांगा, की तुम्हाला शरीरामध्ये समृद्धी आली आहे, आरोग्यामध्ये समृद्धी आली आहे. मग आता पैशामध्ये समृद्धी येण्यासाठी समृद्धी येण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात आधी मनीबद्दलचे जे निगेटिव्ह विचार आहे, ते चेंज करावे लागेल. मग ते चेंज करत असताना काय असणार आहे, की पैसा येतो पण टिकत नाही. येतो येतो का तुमच्याकडे पैसा? आता कारण की मला तुम्हालाच प्रश्न विचारून हा वेबिनार करायचा आहे. तुमच्याकडे पैसा येतो का? येस? नाही कमवावं लागतं. कमवायला लागतो. तर पैसा कमवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागतो. फक्त मेहनत केल्यानंतर येणारा पैसा आपल्याकडे टिकत नाही. बऱ्याचदा लोकांचं म्हणणं असते, की पैसा येतो, पण तो टिकत नाही. मग का बरं टिकत नाही? कारण की त्यामागे पण भरपूर कारण असतात ना. कारण असते, की आपलं माइंडसेट कुठल्या पद्धतीने आपण ठरवलं आहे. हां, आता श्रीमंत माइंडसेटवाला व्यक्ती आणि गरीब माइंडसेटवाला व्यक्ती दोघंही समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेले, तर गरीबाला काय म्हणेल, की नाही मला फक्त ₹5 चा चहा चालेल. श्रीमंत व्यक्तीला काय म्हणेल, की नाही मला ₹20 चा चहा चालेल. त्याने माइंड चेंज केलं आहे. पण असं नाही, की इथं माइंड चेंज केलं म्हणजे उधळपट्टी करणं. पण आता एक्झाम्पल देते, की धीरूभाई अंबानी यांचं सर्वांना तर मला माहिती आहे. धीरूभाई अंबानी जेव्हा पेट्रोल पंपवर काम करायचे, त्यांचा फक्त पगार खूप कमी होता. अगदी म्हणजे अगदी कमी होता आणि तेव्हा सुद्धा ₹10 ते ₹20 पगार असतो त्यांचा. ते त्या काळामध्ये 10-20 म्हणजे पण भरपूर झाले त्या मानाने. पेट्रोल पंपवर काम करत असताना मग त्यांनी ठरवलं, की ते हॉटेलमध्ये चहा प्यायसाठी जायचे आणि त्यांचे मित्र त्याची थट्टा करायचे. "का रे, तू पगार फक्त ₹20 कमवतो आणि तू त्यावर ₹2 खर्च करतो चहा घेण्यासाठी. आपल्याकडे 1 नाण्यामध्ये पण चहा मिळतं." पण धीरूभाई अंबानी म्हटलं, की "तुम्ही काय गोष्टी करता दिवसभर? माझ्या घरचं गॅस संपला आहे, माझ्या पोराची तब्येत बरी नाही, माझ्या घरी पैसा माझे पुरत नाही, मला लोकांची कर्ज फेडायची आहे, माझ्याजवळ माझ्या मुलांची फी भरायची आहे." दिवसभर तुमच्या त्याच गोष्टी असतात. पण मी ताज हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथले जे लोकं असतात, तिथले लोकं काय म्हणतात, "आज इतने की डील करनी है, आज हजारों की डील करनी है, करोड की डील करनी है." ते शब्द जरी माझ्या कानावर आले, तरी त्या शब्दांनी मला मोठं झाल्यासारखं वाटतं. म्हणजेच काय, कुठल्या गोष्टीचा इम्पॅक्ट त्यांच्या माइंडवर पडला होता, ह्या गोष्टीचा प्रभाव पडला, की समजा माइंडसेट त्यांनी काय केलं, की समजा त्याने म्हटलं असतं, की ₹2 मी खर्च करण्यापेक्षा एक अनामध्ये चहा घेतो. मग त्यांनी म्हटलं असतं, की नाही 1 अनामध्ये चहा घेतो आणि माझ्या कुटुंबाला होऊन जाते. पण त्यांनी काय म्हटलं, नाही. मी ₹2 खर्च करणार, पण ह्या ₹2चं 40,00,000चं नॉलेज मी माझ्या माइंडमध्ये भरणार. मग आधी यहाँ से साफ करना है. मग झालं धीरूभाई अंबानीचं. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी ते ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय ठरवलं, की आता तर मी फक्त पेट्रोल पंपवर काम करतो, म्हणजे माझे ₹20 महिन्याचे होतात. मग मला असा इन्कम ऑफ सोर्स मला जनरेट करायचा आहे, की ज्यामुळे माझ्या घरात इन्कम येणार. मग त्यांनी काय केलं, एक दिवस फिरायला जात असताना त्यांना एक बलून दिसला, बलूनवाला दिसला, जो की फुगे विकत होता. आणि मग त्यांनी सहज प्रश्न केला, की "तुला किती पळतो? एका दिवसाचे किती पैसे पळते?" मग त्या व्यक्तीने सांगितलं, की "मला इतके-इतके पैसे पळतात." बरं. मग त्याने काय केले 20 फुगे विकत घेतले. 20 फुगे विकत घेतले. त्यांनी समजा त्या रुपयाचे समजा 1 आणा 12 आणा ठेवला असेल आणि 1 आणा ठेवला. म्हणजे त्याच्यावर त्यांनी 25 पैसे कमवले. हां, माइंडसेट बघा आणि मग त्यांनी तिथेच थांबले नाही. मग त्यांनी काय केलं, की मला पेट्रोल पंपवर पण काम करायचं आहे आणि मला हे पण काम करायचं मग असं होणार नाही. मग त्यांनी काय केलं, एक मुलगा ठेवला आणि असे करता-करता त्यांनी 5 मुलं ठेवले. म्हणजे काय होत होतं, ते पेट्रोल पंपवर काम करायचे, पण 5 मुलं त्यांच्यासाठी इन्कम जनरेट करायची. मग आपण काय करतो, की नाही बा आता माझ्याजवळ एवढंच आहे ना, तर मला एवढ्यातच करायचं आहे. मग त्याच्याने काय झालं, त्यांची इन्कम वाढत गेली. मग मी तुम्हाला ती का बरं सांगत आहे इथे, कारण की हे महत्वाचं आहे म्हणून. कारण की उदाहरण देणं गरजेचं असते. आपल्या माइंडसेटला आपल्याला माहिती नसतात काही-काही गोष्टी. आणि त्यांनी मग ते 5 व्यक्ती ठेवले आणि 5 व्यक्तींनी त्यांना दर महिन्याला तितकी इन्कम कमवून दिली. तात्पर्य काय आहे, की आपल्या जवळ सर्वच आहे, पण आपण विसरत चाललोय. म्हणजे पहिले काय झालं, पैशाची कमतरता जो पहिला पण काय होता,
पैसा येतो पण टिकत नाही. पहिला पण का होता? पैसा येतो पण टिकत नाही. मग समजलं की पैसा कसा कमवायचा आणि कसा टिकणार? अशा पद्धतीने, की जो पैसा आलेला आहे, जो पैसा येणार आहे, त्या पैशाला आधी कृतज्ञ असणं गरजेचं आहे. की समजा धीनुबाई सारखीच्या मित्र जी समजा कुरकुर करत होते, की माझ्याजवळ पैसा येतच नाही, तुझ्याजवळ तू लक आहे, तुझ्या लक फॅक्टर काही नसते, मेहनत महत्वाची असते. त्यानंतर लक येते, की समजा मी म्हटलं, की आज मला काहीच नाही करायचंय बा, ईश्वरा तू मला पैसा आणून दे. पैसा येणार का? पण ईश्वर पण का म्हणेल, आधी त्यासाठी तुला हातपाय तर हलवावा लागेल ना. पैसा ऑटोमॅटिक येणार. दुसरा मुद्दा, की मी खूप मेहनत करते. पहिला मुद्दा होता, की पैसा येतो पण टिकत नाही. दुसरा मुद्दा होता, की खूप मेहनत करते, पण मला यश मिळत नाही. मग मला सांगा, आपल्या रोडवरती पण लोकं मेहनत करताना दिसतात तुम्हाला. ते करोडपती झाले आहे का? करोडपती झाले आहे का? नाही ना. दिवसभर ते राबतात. पण त्यांच्यापेक्षा शिकलेला, जास्त शिकलेला माणूस त्यांना म्हणतो, की तुला हे काम करायचंय, त्याच्यासाठी काम करतो. म्हणजे फुटपाथवर काम करणारा ₹200 कमवतो, त्याच्यावर ऑर्डर सोडणारा ₹500 रोज कमवतो, त्याच्यावर ऑर्डर सोडणारा ₹1000 कमवतो आणि त्याच्यावर ऑर्डर सोडणारा ₹2000 कमवतो. एकाच कंपनीत 4 लोकं काम करतात. एकाच कंपनीत 4 लोकं काम करतात. एक असतो जो मजूर, दुसरा असतो मॅनेजर, तिसरा असतो की तो मॅनेजरचा बॉस असतो आणि बॉसचा पण एक कंपनीचा एक मोठा अधिकारी असतो, की तो महिन्याला पण एकाच कंपनीतले. मग विचार करा, एकाच कंपनीतले 4 लोकं वेगवेगळ्या पद्धतीने कमवतात. मग आपण कोणाला काय म्हणणार? की नाही, की त्याच्याजवळ जो पैसा येतो ना, तो त्याच्या एज्युकेशननुसार आलाय. पण मग इथे एज्युकेशनच कामात नाही ठरत, तर बुद्धिमत्ता पण कामात ठरत असते. बुद्धिमत्ता काय? त्यांनी ठरवलं, की मला इतके लोकं ठेवायचे. धीरूभाई अंबानीचं उदाहरण याकरता दिलं, की ते शिकलेले नव्हते, पण त्यांनी डोक्याचा वापर केला. आपल्याला पण तेच करायचंय. आपल्याला आपण नेहमी आपल्या जवळ जो पॉकेट असतो, हा पॉकेट, ह्या पॉकेटची व्यवस्था कशी असायला पाहिजे, पैशाची व्यवस्था नेहमी अशा पद्धतीने सरळ, नेहमी सरळ असायला पाहिजे. आता मी इथे काय केलंय, हे बघा. 50ची नोट, 100ची नोट, 200ची नोट, 500ची नोट, त्यानंतर परत 500ची नोट. हे ज्या नोट आहे, मी कशा पद्धतीने ठेवते. परत 50-50च्या नोटा ह्या माझ्या. आता मी ह्या पद्धतीने ठेवते. आपण कशा पद्धतीने ठेवतो? घेतो पैसा, कोणी आपल्याला पैसा दिला, आपण घेतो, टाकून घेतो. अक्षरशः कोंबतो ह्या पर्समध्ये. अक्षरशः कधी-कधी तर पैशांचा चुरागळा होणार. चुरागोळा होणार. आता मला सांगा, हा चुरागोळा झालेला पैसा तुम्हाला एखाद्या रूममध्ये कोंबून ठेवलं, तर तुम्ही शांत बसाल का? तुम्हाला कसं वाटणार? उत्तर द्या मला. राजेश्री मॅडम तुम्ही उत्तर द्या. कसं वाटतं तुम्हाला? चांगलंच आहे. हां. मग ह्या पैशाला कशा पद्धतीने ठेवायचा? 50ची नोट, 50ची नोट, 50ची नोट, परत 100ची नोट, 200ची नोट, 500ची नोट, 500ची नोट. अशा पद्धतीने आपल्याला ह्या नोटा ठेवायच्या. का बरं? पद्धतशीर ठेवायचे आहेत. आणि इथे तुम्हाला काही दुसरं काही ठेवायचं नाहीये. आता मी इथे काही डॉलर्स पण ठेवले आहे माझ्याकडे. काही डॉलर्स आहेत ते ठेवले आहे. कारण की डॉलर्स हे रुपीजपेक्षा जास्त असते. याच्यामध्ये आपण काय ठेवतो बरेचदा ह्या पर्समध्ये काडी कचरा ठेवतो, औषधीची बिलं ठेवतो, पर्स फाटलेली असते. तुमची तर पहिली पर्स फाटलेली नसावी. दुसरी गोष्ट पैसा ठेवताना हा सरळ पद्धतीने ठेवा. तिसरं, जेव्हा तुम्ही लोकांना पैसे देता, तर आपण असं देतो. पैसा कधी असा द्यायचा नाहीये. तो पैसा दुमडून आपल्याकडे ह्या पैशाचं तोंड आलं पाहिजे आणि पैसा देताना कधी असा द्यायचा आहे. आणि म्हणायचंय, की हा पैसा ज्या व्यक्तीच्या लाईफमध्ये जाणार, त्या व्यक्तीला सुख समृद्धी होते. पण याच्या पण पेक्षा माझ्याकडे चौपटीने पैसा येऊ दे. चौपटीने माझ्याकडे पैसा येऊ दे. तेव्हा काय होणार, की तुमच्या लाईफमध्ये ऑटोमॅटिक पैसा अट्रॅक्ट करायला शिकणार. ऑटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये पैसा येणार आणि हाच पैसा तुम्हाला समृद्धी मिळवून देणार. त्यानंतर मुद्दा येतो, की माझ्याकडे मी कर्जानी आहे. माझ्याकडे भरपूर कर्ज आहे. पहिली गोष्ट तुमच्या माइंडमधून काढा, की माझं मी कर्ज आहे. तुम्ही कर्ज नाही, माझ्यावर इतकं कर्ज आहे, माझ्यावर इतकं कर्ज आहे, माझ्यावर तितकं कर्ज आहे. तुम्ही कर्जाला अट्रॅक्ट करता. मान्य आहे, प्रत्येकाकडे पैशाची अडचण असते. आपण कुठल्या ना कुठल्या बँकेचं कर्ज घेतो. पण त्यांना काय म्हणायचं त्या बँकेला, की थँक तुम्ही माझी गरज भागवली. तुमच्यामुळे आज माझं लाईफ चेंज झालं आहे.
थँक यू. कारण की तुम्ही होतात म्हणून त्यावेळेला माझी जी गरज होती, ती तुमच्याद्वारे पूर्ण झाली आहे आणि तुम्ही असल्यामुळे माझ्या पैसा येतोय. आणि त्यानंतर त्या बँकेला थँक यू म्हटल्यानंतर त्या बँकेमध्ये दरमहा माझं एक खातं आहे आणि त्या खात्यामध्ये दरमहा मी 10,000 ते 20,000 सेव्हिंग करत आहे. कर्ज आपण फेडत आहोत, पण काय म्हणत आहे मी दरमहा 10,000 ते 20,000 सेव्हिंग करत आहे. याच्याने काय होणार? तुमचं सेव्हिंग हा शब्द तुमच्या ब्रेनला ऐकवला जाणार. दुसरी गोष्ट तुम्हाला कर्ज हा शब्द जो आहे, तो कर्ज हा शब्द वापरायचाच नाहीये. माझ्याजवळ एवढं कर्ज आहे, नाही. द्यायचंही असलं तरी मी सेव्हिंग करत आहे. माझी मी सेव्हिंग करत आहे असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर काय असते, की मनी कशामुळे ब्लॉक होते? मनी होत असते, की तुमच्याकडे पास्ट लाईफमधून आता पास्ट लाईफ कोणती असते? आपला जो जन्म होतो, आपला हा समजा दुसरा जन्म आहे, तर आपल्या पहिल्या जन्मामध्ये आपण जेव्हा मरतो, तेव्हा काही आपण ब्लॉकेजेस घेऊन येत असतो. मग ते ब्लॉकेजेस कोणते असतात? की समजा आपलं वय झालंय, एखादा 70 वर्षाचा व्यक्ती मरतो. मरताना तो असतो गरीब याच्यामध्ये आणि त्यानंतर तो एका दुसऱ्या ठिकाणी जन्माला येतो. पण तो येत असताना त्याच्यासोबत त्याचं कर्म घेऊन आलेलं असतं. मग कर्म काय असतं? कर्म असतं त्यांनी त्या लाईफमध्ये केलेले कर्म. मग कर्म कुठले असेल? चांगले कर्म असेल, पैशाप्रतीचे कर्म असेल, कुठल्या व्यक्तीसोबत कसा वागला असेल तो घेऊन येतो. मग तो पास्ट लाईफमध्ये आल्यानंतर तो कॅरी करत असतो. आणि मग कॅरी करत असताना काय करतो, की माझ्याजवळ पैशाची अडचण आहे. पैसा हा चांगला नाही. पैसा हा सगळ्या कारणाचं मेन स्त्रोत आहे, की जो लोकांना दूर करतो. आणि त्यानंतर असते, की त्याची फॅमिली. तो ज्या सहवासात वाढतो, तिथले लोकं त्याला कशी भेटतात. समजा त्या घरी त्याचा जन्म झाला आहे आणि त्या घरचे लोकं नेहमी पैसा हाथ का मैल है. पैसा आने से जिंदगी में दुःख आता है. पैसा हमेशा हमें दर्द देता है. असे जे वाक्य म्हणतात, की पैशामुळे नातेसंबंध दूर होतात. पैशामुळे लोकांच्या घरी नेहमी तक्रार असते, की पैसा आला तर लोकं म्हणजे खूप घमेंडात चढतात. त्याच्याकडे का बा पैसा जो येतो ना, त्याचं का इमानदारीची कमाई आहे का सगळी बेईमानीची कमाई आहे? याच्यामुळे पण तुमच्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होत असतात. त्याचा जो पैसा त्याला ज्या पद्धतीने कमवायचा आहे त्या पद्धतीने कमवणार. पण त्याच्याकडे आपण दोष नाही दाखवायचे. त्याची लाईफ आहे. तो समजा त्याचं कर्म करत आहे. त्यांनी अ, काळ्या पैशा पद्धतीने आणला असेल, पैसा कुठल्याच पद्धतीने आणला असेल. आपल्याला काही करायचं नाही. आपण बोलण्यामुळे सुद्धा आपण आपलं कर्म कॅरी करत असतो. त्याच्यानंतर असं असते, की तुमच्या जीवनामध्ये फॅमिली महत्त्वाची ठरते. फॅमिली कोणती? तर पैशाची फॅमिली, रक्ताची फॅमिली, फ्रेंड सर्कल आणि त्यानंतर नातेवाईक. पहिला येते आता फॅमिली, तुमची फॅमिली. तुमची जी फॅमिली आहे, ती फॅमिली तुम्हाला म्हणते, की "दादा, पैसा खूप जपून वापर. आम्ही तुझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहे. हां, पैसा एका-एकासारखा म्हणजे आम्ही मण्यासारखा वापरला आहे. तुला पण तसाच वापरायचा आहे." आणि लोकांना देताना मनात वाईट विचार आणतात, की आमचा पैसा कोणाकडे गेला पाहिजे नाही. त्यांच्याकडनं आमच्याकडे आला पाहिजे. हे थिंकिंग जेव्हा ठेवतात, तेव्हा सुद्धा तुम्ही ब्लॉकेजेस करतात. त्यानंतर रिलेशनशिपमध्ये तुमच्या आजूबाजूला जे नातेवाईक असतात, ते थोडेसे श्रीमंत झाले आणि एक समजा गरीब असला, त्या गरिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवतो आणि श्रीमंतीकडे व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवतो. आणि आपण नेहमी म्हणत असतो, याच्याकडे पैसा नाहीये, त्याच्याकडे मान नाहीये, याच्याकडे आपण जायचं नाही. पण त्या व्यक्तीकडे पैसा आहे, त्या व्यक्तीकडे आपण जायला पाहिजे. असे क्रिएट करतो. फ्रेंड सर्कलमध्ये काय होतं, की समजा आपण 5 जणांचा फ्रेंड सर्कलचा ग्रुप आहे आणि त्या 5 जणांच्या फ्रेंड सर्कलमध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या विचाराने येत असतो. हं. पण 5 व्यक्तींनी ठरवलं, की नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे, पैशापती काहीतरी करायचं आहे. मग तो 4 व्यक्ती काय म्हणतो, "अरे, तू आता मला शिकवणार का? पैसा म्हणजे काय आहे ते?" मग अशा वेळेस पण तुमची संगत तुमच्यासाठी घातक ठरू शकते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, धीरूभाई समजा ती संगत घेतली असती, आज धीरूभाई अंबानीचं नाव भारतात नाही तर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झालं नसतं. त्यांनी म्हटलं असतं, की नाही मला फक्त पेट्रोल पंपवर काम करायचं आहे. तर ते फक्त पेट्रोल पंपवर काम केले असतं आणि आज धीरूभाईचं नाव
जे झालंय ते त्यांच्या कर्तृत्वामुळे झालंय. मैत्रिणींनो, आपल्याला पण आपलं कर्तृत्व करायचं आहे. पैशाला टीका-टिप्पणी करण्याची नाही. आणि सांगायचा मुद्दा हे, की तुम्हाला मनी समृद्धीमध्ये काय देणार आहे? मनी समृद्धी ह्याकरता तुम्हाला देणार आहे, मनीचे ब्लॉकेजेस दूर करणार आहे. त्यानंतर मनी मेडिटेशन घेणार आहे. मनी मंत्रा देणार आहे. मनी मंत्रा म्हणजे काय? मनी मंत्रा तुमच्या घरी लावल्यानंतर, ऑडिओ क्लिप लावल्यानंतर तुम्ही त्याचे व्हायब्रेशन तुम्ही 21 दिवसात फरक करू शकता. फक्त 21 दिवसामध्ये. त्यानंतर तुम्हाला मी देणार आहे, इथे दिसते तुम्हाला, हे दिसते आहे डॉलर्स, रुपी, अबंडन्स सिम्बॉल दिसते इथे. त्यानंतर इथे आपल्याला ग्रीन सिम्बॉल दिसत आहे. हे कॉइन्स आहे. हे कॉइन्स आहे. झिबू कॉइन्स आहे, मनी कॉइन्स आहे. हे तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे याचं ग्रिड. आणि हा बघू शकता तुम्ही, हा मिडास्टार. हा आहे मिडास्टार. मिडास्टार कोण होतं? तर मिडास राजा होता. आणि त्या दिवशी सांगितलं, की हात तिथे तो स्पर्श करायचा, ती जागा सोन्याने होऊन जायची. तर हा मिडास्टार हे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे आपल्या लाईफमध्ये मनीला कसं अट्रॅक्ट करायचं. पैशाला तुम्ही कशा पद्धतीने ठेवता ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आणि सोबतच तुम्हाला मिळणार आहे याचं मेडिटेशन, की 3 दिवस शक्तिपात असणार आहे याचं. रविवारला सकाळला 5:30 वाजता शक्तिपात गरजेचं असते. तो शक्तिपात मिळणार आहे. मनी मेडिटेशन मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे आता मर्काबा हिलिंग. मर्काबा हिलिंगचं मेडिटेशन. तुम्ही पैसा, रिलेशन आणि करिअर अट्रॅक्ट करू शकणार. ते तुम्हाला मेडिटेशन मिळणार आहे, विथ ऑडिओमध्ये मिळणार आहे. त्यानंतर मिळणार आहे महाशिवरात्रीला सायंकाळला 7 वाजता खास जो हा क्लास अटेंड करणार त्यांच्यासाठी महाशिवरात्रीला खास करून एक आपलं मेडिटेशन असणार आहे शिवाचं. आणि ह्या निमित्तानेच मी हा क्लास घेऊन आले आहे. महाशिवरात्री निमित्त हा क्लास घेऊन आले आहे. आणि महाशिवरात्रीचं निमित्त औचित्य साधून तुम्हा सर्वांना म्हणजे हे अक्षय तृतीया असो, त्यानंतर आपल्याकडे धनत्रयोदशी असो आणि दसरा, ह्या 3 शुभ पर्वावर हे मेडिटेशन जे मी आज समृद्धीचं घेत आहे, हे तुम्हाला आता याचे दरवेळेस तुम्हाला पैसे भरावे लागणार नाही. लाईफ टाईम ॲक्सेस राहणार आहे. लाईफ टाईम. जेव्हा मी हा शक्तिपात घेणार, तेव्हा मला त्याचं बेनिफिट भेटणार आहे. कारण मी ज्या गुरुकडे शिकली, त्या गुरूंनी मला शब्द दिला, जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा मी तुम्हाला हा शक्तिपात मिळणार. आणि तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये चेंज झाला आहे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज करायचं आहे. येस, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज करायचं आहे. तर त्याकरता फक्त आणि फक्त तुम्हाला आपले ॲडमिशन करायचे आहे. ॲडमिशन प्रोसेस अगदी सोपं आहे. आणि मी कॉइन्स पण दाखवते. ते कॉइन्स कसे असतात. एक सेकंड. कॉइन्स दाखवते मी. हे ते कॉइन्स आहे. मी आता एक काढून दाखवते. हे कॉइन्स आहे. हे कॉइन्स मिळणार तुम्हाला. म्हणजे तुम्हाला परचेस करायचे आहे. अगदी कमी याचे आहे. आणि त्यानंतर इथे तुम्हाला ग्रिड दिसते आहे. मी ग्रिड दाखवते. मी आता ते ग्रिड काढलं नाही. इथे तुम्ही बघू शकता मनी ग्रिड आहे. आणि इथे जे नंबर्स दिसतात, असं तुम्हाला फोटो करायचा आहे तयार. मी त्याचं पीडीएफ पण पाठवून देणार तुम्हाला. ते मिळणार आहे त्या पीडीएफ. आणि तिथे तुम्हाला स्वतःचा फोटो चिपकवायचा आहे. इथे नंबर दिले आहे. 11 21 21 21 21 51 51 25 25 27 27 55 77 011 011 आपल्याला रोज वाचायचं. याच्या तुमच्या जीवनात समृद्धी. हे कार्ड तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. आणि असं छोटं कार्ड तुम्हाला आपल्या कार्डमध्ये ठेवायचं आहे. याचं सुद्धा तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. आणि ते ठेवल्यानंतर तुम्हाला जे कॉइन्स आहेत, त्या कॉइन्सला रोज हातामध्ये घ्यायचं आहे. हे झालं पैशाबद्दलचं. आणि दुसरं आहे आपलं, हे जे आहे रोज कॉस्टचं, हे झालं प्रेमाचं.
हे का बरं गरजेचं असते? याला तुम्ही रोज हातामध्ये घ्यायचं आहे आणि प्रेयर करायचे. मनीसाठी वेगळी प्रेयर आणि याच्यासाठी लव्हसाठी वेगळी प्रेयर असणार आहे. हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आपल्या ह्या सेशनमध्ये. आपलं 4 दिवसाचं सोडून 5 दिवसाचं सेशन असणार आहे. कारण की आपला वेळ जातोय तितका. आपण दिवसाकडे आपण लक्ष द्यायचं नाही. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. हे खास करून आपल्याला महाशिवरात्रीसाठी असणार आहे आणि महाशिवरात्रीचं मेडिटेशन मिस करू नका. ते फक्त आणि फक्त जो हा ग्रुप जॉइन करतील त्यांच्यासाठी असणार आहे. अदरवाईज इतर लोकांसाठी तो नसणार आहे. आणि त्याचं बेनिफिट भरपूर आहे. कारण की मी त्याचं बेनिफिट घेतलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याचं बेनिफिट घ्या बाबा. अजून कोणाचे काही क्वेश्चन? इथे माईक बंद आहे. राजेश्री मॅडम काही क्वेश्चन? झाले ना? आणि अटेंड करा क्लास. आपण उद्यापासून घेते आहे. कारण की मी काल गाऊन आल्यामुळे थोडंसं हे झालं आहे. उद्याला आपण घेऊया हा क्लास आणि याचं बेनिफिट तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. मी काय म्हणते, मला हे दुसरं कार्ड बनावं लागेल. नाही आहेत ना? हेच नव्हतं. आहे ना, फक्त त्याला चार्ज करून देते मी आपलं हे टाकून. ते समोर ठेवायचं आहे. त्यानंतर नवीन बनवून थोडं. असेल तर करून घे ना. दुसरे बनवून घेते. हां, हां. आता दुसरे 1 वर्ष आता दिवाळीपासूनच आहे. दुसरं करून घे ना मग. आणि दुसरं करू ना? हो, आणि आपल्याला विषय सांगायचं राहिलं, की त्या दिवशी जेव्हा समृद्धी शक्तिपात घेणार त्या दिवशी तुमचे डॉक्युमेंट्स जे तुमचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत ते ठेवायचे तुम्हाला. तुमचं चेक मिळणार आहे. त्यानंतर तुमचे जे अकाउंट्स असते, अकाउंटचे जे आपलं पासबुक असते ते तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायचे आहे. कारण की समृद्धी शक्तिपात मी 5:30 ला महाशिवरात्रीच्या दिवशी देणार आहे. त्याचं इतकं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. भरपूर बेनिफिट मिळणार आहे. इथे जरी क्लासमध्ये जरी संख्या जरी कमी असली तरी आपल्याला त्याचं काही घेणं-देणं नाही. पण तुम्हाला सांगते याचं बेनिफिट भरपूर मिळणार आहे आणि तुम्ही तयार राहा त्या गोष्टीसाठी. एक-एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीचं महत्त्व छोट्या-छोट्या असतात, पण खूप मोठ्या गोष्टी असतात. प्रॉपर्टीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते एका बाजूला, चेक एका बाजूला, तुमचं जे पासबुक असते ते एका बाजूला, त्याच्यानंतर हे मनी ग्रीड असणार आहे. त्यानंतर हे कॉइन्स तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे महाशिवरात्रीचं स्पेशल मेडिटेशन आणि याचं मर्काबा हिलिंगचं. हे खूप महत्वाचं आहे. मर्काबा हिलिंगचे सेशनचे एकाच सेशनचे आमच्या गुरु ₹500 घेतात. ते मी तुम्हाला गिफ्ट देत आहे. ते तुम्हाला मी गिफ्ट देत आहे. तर तुम्ही ते घ्या आणि निश्चित राहा. थँक यू. थँक यू सो मच. तुम्ही आलात आणि क्लास अटेंड केला त्याकरता थँक यू. उद्याला भेटूया आपण ठीक 2 वाजता. चला ठीक आहे मग? ठीक आहे. चला बाय. थँक यू. थँक यू. बाय.